जात नाही. एका धावने खातं खोललं जाते करिश मात्रेचं. धावसंख्या एका अंकाने खातं खोललं जाते जयदुर्गा बी या संघाचं. वैयक्तिक फलंदाज करिश मात्रे आपलं खातं खोलतोय. गोलंदाज असणे सामना करते फलंदाज. रँकिंग 1 चा फलंदाज आपण पाहतोय. आता मात्र सुंदर असा फटका बॅट मधून निघतोय. चेंडू आता मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव पूर्ण केली. खाता खोलतोय पिंटू पाटील. शुभेच्छा येतात या स्पर्धेला. रंगनाथ जयराम तरे ओमकार व्हिडिओ शूटिंगचे प्रोप्रायटर यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या जयदुर्गा बी या संघाला. त्याचबरोबर या आयोजन आणि नियोजनासाठी देखील स्पेशल शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद रंगनाथ तरे. हसने षटकातील पुढचे चेंडू. फुलर लाईनचा चेंडू होता आणि चेंडू आता मात्र सीमेच्या बाहेर जातोय का पाहूया. निश्चितच व्हाईटचा इशारा करतात पंच. 1+4 5 धावा मिळतात या चेंडूवर. धन्यवाद डीजे. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. पूर्णपणे खराब चेंडू होता आणि ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू होता आणि 1+1 5 धावा मिळतात त्या चेंडूवर. ऑफिशियल स्कोर सांगितलं की धावसंख्या जी आहे 7 धावा झालेल्या आहेत. हसनेन गोलंदाजी करतोय. आपण पाहताय तर हसनेन आता मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्यवस्थित कमबॅक केलेला गोलंदाजीमध्ये. ऑफिशियल स्कोर सांगतात की पहिल्या येणाऱ्या 2 चेंडूवर 7 धावा खर्च केल्या होत्या. शुभेच्छांचा वर्षाव होता आहे आयोजन आणि नियोजनासाठी, कारण की इथलं वातावरणच खूप छान आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आता मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. व्यवस्थित बॅटच्या पड्यामध्ये येत नाही चेंडू. फलंदाज बाद झालेला आहे. पायचीच्या स्वरूपात बाद झाले. पहिला विकेट मिळतोय. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. एक चांगला डिसिजन म्हणता येईल. प्लम एलबी झालेला आहे फलंदाज करिश मात्रे. मिडल स्टंपवर येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहिला विकेट पडतोय जयदुर्गा बी या संघाचा. धावसंख्या 7 वर. गोलंदाजी हसनेन गोलंदाजी करतोय. इन्फॉर्म फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलेला आहे करिश मात्रे याला. आता मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर येते मंगेश यांनी कालच्या डोंबिवली ते झालेल्या स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केलेली आहे. आपला संघ आता मात्र थोडसा अडचणीमध्ये जात आहे, कारण की करिश मित्रांनो उद्या या ठिकाणी उपस्थित राहणार व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाज सिद्दीक भावे आमच्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. आता मात्र एक सुंदर असा फटका होता. पाहूया फलंदाज सुखरूप पोहोचतोय का. एकदा पूर्ण केली जाते. दोन्ही साईडला संधी होती आउट करण्याची. पिंटू पाटील देखील वाचताना आणि मंगेश पाटील देखील सुरक्षित आपल्या क्रीज बॉक्स मध्ये जात आहे. क्रिकेट थोडस अलग प्रकारे पाहायला मिळतं. पाहू शकता आपण रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षक देखील कॅच होती आणि चांगलं क्षेत्ररक्षक थर्मॅन मध्ये डायरेक्ट थ्रो झाला असता तर पिंटू पाटील हा फलंदाज बाद झाला असता. म्हणजे एका चेंडूवर 3 जीवनदान. पुन्हा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. पहिल्या षटकाचं समाप्त होत आहे. धावसंख्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 8 होते. 1/8 संत सुरुवात पाहायला मिळते जयदुर्गा बी संघाची. डॉक्टर गवळी सर करिश मात्रे आऊट झाल्यानंतर थोडासा मानसिक दबाव आपल्याला पाहायला मिळतो जयदुर्गा बी संघावर. अगदी बरोबर. नवाब स्पोर्ट संघ हा संघ सुद्धा अनुभवी आणि युवा खेळाडूंचा एक मिश्रण आहे. त्यामुळे एक पहिल्या षटकामध्ये आपण बघितले अचूक टप्प्यावर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी बघायला मिळाली आहे. कुठल्या प्रकारची संधी दिलेली नाही मोठा फटका खेळण्याची आणि करिश हे बाद करण्यात यश आलेलं आहे. त्याचबरोबर परशुराम नाईक यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत जयदुर्गा बी या संघाला आणि आयोजन आणि नियोजनासाठी खास करून स्पेशल शुभेच्छा आहेत. धन्यवाद परशुराम नाईक, रंगनाथ तरे, त्याचबरोबर प्रभुदासजी नाईक. सर्वांच्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. तुम्ही सुद्धा एक दिवस टाइम करा आणि इथे येऊन ज्या आयोजन आणि नियोजन आहे याचा निश्चितच आनंद घ्या. खूपच संध्याकाळचं वातावरण आपल्याला छान पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय.
अकीब येते वैयक्तिक पैलानी संघाने दुसरे षटक घेऊन येते. आता मात्र परफेक्ट ब्लॉक हॉलमध्ये चेंडू होता. निर्धाव चेंडू जाते. चांगले चेंडू पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर होते ती 8. त्याचबरोबर दिनेश नाईक पंच आहेत भिवंडीचे, त्यांनी देखील शुभेच्छा दिली या स्पर्धेला. नवाब स्पोर्ट्स संघाचा कर्णधार नवाब यांनी सांगितलं होतं की आमची गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट आहे, त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाज आता मात्र एका सुंदर असा फटका रिव्हर्स शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी सीमेच्या बाहेर. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता अतिशय सुंदर फटका रिव्हर्स स्वीप केला होता चेंडू आणि अगदी पूर्णपणे चेंडूवर नजर ठेवली. रिव्हर्स शॉट खेळला होता. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या जवळून चेंडू जातोय स्क्वेअरिश थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी ज्वाली चौकार. तुर्बेच्या संघाला देखील सर काल अशाच प्रकारे हैराण करून ठेवला होता फलंदाज मंगेश पाटील याने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशाच प्रकारचे 3 रिव्हर्स शॉट आपल्याला पाहायला मिळाले होते काल रात्री ठीक दुसऱ्या मॅच साठी. तर मॅच कडे बोलूया. स्कोरर सांगत आहेत की अक्कीब याचं षटक चालू आहे. धावसंख्या 12 झालेली आहे. थोडस क्षेत्ररक्षण सजवलं जाते मंगेश पाटील यासाठी. थर्डमॅन क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षण ठेवण्यात येत आहे. एक डीप पॉइंट क्षेत्रामध्ये 30 सर्कल आणि शॉट फाईन लेग. पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट पाहायला मिळते. चेंडू थर्मॅन क्षेत्रामध्ये जातोय. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 13 होते. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 8 धावा दिल्या होत्या गोलंदाजाने. विलेच्या बाबतीत सहकार्य करायचंय. गोलंदाजी करणाऱ्या संघाने आपल्यालाच फलंदाजी करायची यानंतर. अकीब आता मात्र चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज पिंटू याचा खेळ समाप्त होतोय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे इम्प्रोवाइज स्ट्रोक खेळला होता. स्वीप करा पॅडल स्वीप केला होता. इम्प्रोवाइज पल्लू स्ट्रोक स्कूप खेळायचा प्रयत्न केला होता. मात्र शॉर्ट फायनलला संघाचा कर्णधार नवाब होता आणि नवाबच्या अंदाजामध्ये झेल घेतलेला आहे. आणि कॅच ज्या टायमाला पकडले त्यावेळी खूप जल्लोष करायला आपल्याला मिळतं बघायला. नवाब याचा पिंटू बाद झालेला आहे. नवीन फलंदाज बाळा तर येतोय खेळपट्टीवर. धावसंख्या आमच्या ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 13 वर दुसरा विकेट पडतोय. करिश बाद झाल्यानंतर पिंटू देखील सलबीची जोडी खेळपट्टीमध्ये परतलेली आहे जयदुर्गा बी संघाची. बाळा नवीन फलंदाज खेळपट्टीवर. अकीब गोलंदाजी करते. आपण पाहताय ज्युएली ट्रॉफी 2016 युट्यूबवरच आपण निश्चित मॅचचा आनंद घेऊ शकता. टाईप करा ज्युएली ट्रॉफी लाईव्ह 2016 आणि मॅचचा आनंद घेऊ शकता आपण युट्यूबवर. आता मात्र सुंदर असा चेंडू आणि बोल्ड होते फलंदाज. बॅक टू बॅक दुसरा विकेट. बाळा हा बाद होतोय. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. मी तर म्हणेन या आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट चेंडू म्हटला येईल. कुठल्याही प्रकारची डिफेन्स केला होता. पाहतोय डिफेन्स केल्यानंतर सुद्धा त्रिफळाचीच होते. आपण पाहतोय अप्रतिम चेंडू स्विंग झालेला होता. अप्रतिम चेंडू होता. या आजच्या दिवसातला सर्वोत्कृष्ट चेंडू म्हणता येईल. आपण पाहू शकता कुठल्याही प्रकारची संधी दिलेली नाहीये. त्रिफळाचीत. अगदी बरोबर डॉक्टर गवली सर. बाळा हा फलंदाज बाद होत आहे. पाहू शकता आपण दुसऱ्या अँगलने दाखवल्या जात आहे. थोडस स्विंग झाला होता चेंडू. थोडस आतमध्ये निघून येतं आणि ऑफ स्टंप उडवत आहे. नवीन फलंदाज विश्वजित येते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 13 अशुभ 11 आपण पाहताय. हॅट्रिक वर आहे. पाहूया गोलंदाज. एक मात्र आता विश्वजित आणि मंगेश खेळपट्टीवर या दोघांना जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर थांबावं लागेल. गोलंदाज अकीब
आता मात्र पुन्हा एकदा आणि फलंदाज आउट होतोय आणि अशा प्रकारे हॅट्रिक साजरी केली जाते या स्पर्धेतील चौथी हॅट्रिक साजरी केली जाते गोलंदाज अकीब याच्याकडून. रात पुनवेची चैता पाकाची रात आपण पाहू शकता आजच्या दृश्यामध्ये दहाची कडा घेतली होती आणि ऐश्वर्याच्या हातामध्ये गेला होता चेंडू आणि फलंदाज बाद होते विश्वजित नाईक. आता शून्यावर बाद होते आणि चौथा गोलंदाज ठरलेला हॅट्रिक करणारा पहिला गोलंदाज नवीन विनर स्पोर्ट संघाचा, दुसरा वैभव डॉली स्पोर्ट वडवली पडगा संघाचा, तिसरा राजा प्रथम कुमार संघाचा आणि चौथा आकिब नाव स्पोर्ट संघाचा. त्याचबरोबर आमचे एक आकर्षक जे घड्याळ आहे रिस्ट वॉच आहे महेंद्रजी पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं ते सुद्धा पटकावलेलं आहे आकिब याने. 13 किशोर अशुभ आकडा संबंधला होता क्रिकेटचा आणि जयदुर्ग बी संघासाठी तर खूपच अशुभ ठरलेला आहे कारण 3 फलंदाज बाद झालेले आहेत. खास करून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये हा जो आकडा आहे संदेश पाटील खूप अशुभ समजला जातो पण मात्र आज जयदुर्ग बी संघासाठी हा आकडा अशुभ ठरलेला आहे. अगदी बरोबर आहे सर कारण की चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे नवा स्पोर्ट या संघाची. आपण पाहतोय 13 धावा झालेत आणि 4 विकेट इम्पॉर्टंट विकेट काढलेले आहेत ते म्हणजे नवा स्पोर्ट या संघाने. नवीन फलंदाज जयदास नाईक येतोय नो स्ट्राईकच्या क्षेत्रामध्ये गोलंदाज. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न केला जात आहे अपील केली जाते. पेस पाहायला मिळतो गोलंदाजाकडून वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. पाहू शकता आपण थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरून जातोय चेंडू. मंगेश बीड होतोय गोलंदाजी आपल्याला एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अहमद गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट संदीप पाटील गॅलरी एन कडून. आता मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला जाते एकदा पूर्ण केली जाते स्ट्राईक लोटेड केली जाते. आता मात्र जयदास कडे स्ट्राईक जाते. दरम्यान या ठिकाणी आगमन झाले आमचे सन्माननीय विशालजी पठारे साहेब यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नरेशजी म्हात्रे तसेच जॉली स्पोर्ट कामतगरच्या वतीने मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. 13 हा अशुभ आकडा आपण पाहताय. आता मध्ये 14 धावांवर गेलेला आहे. आपण पाहताय मान्यवर भरपूर असे व्यासपीठावर विराजमान आहेत. आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जात आहे अपील केली जातोय चेंडू लॉंग लेग क्षेत्रामध्ये जातोय लेग बॅचा इशारा करतात पंच. एक्स्ट्राची मदत जयदुर्गा बीट या संघाला होते. धाव संख्या होते ती 15. आपण पाहतायत जॉली ट्रॉफी 2016 आज स्पर्धेचा चौथा दिवस आणि शेवटचा सामना आपण पाहताय. एक चांगली लढत पाहायला मिळते. आता मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ चालू 4 विकेट पडलेले आणि धावांचा विचार केला तर 15 धावा अजूनही मॅच मध्ये येत नाहीयेत कारण की धावांचं जर आव्हान ठेवायचं असेल तर 60+. आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जातोय डीप वरून क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. या षटकामध्ये देखील सिंगल धावा खर्च करतोय गोलंदाज. धाव संख्या होते ती 16. 4/16 करेश बाद झाल्यानंतर पिंटू त्यानंतर बाळा आणि विश्वजित दिग्गज फलंदाज बाद झाल्यानंतर थोडासा मानसिक दबाव येतोय जयदुर्गा बी संघावर. गोलंदाज गोलंदाजी करतोय अहमद. आता मात्र फुलर लाईनचा चेंडू होता कार्पेटचे साडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय बाळा फील्ड करतोय आणि 1च धाव पूर्ण केली जाते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला बाळा याच्याकडून. धाव संख्या होती ती 17. 17 हा जयदुर्गा बी संघासाठी खतरा झालेला आहे कारण की विकेटची हॅट्रिक पूर्ण केली होती मागच्या षटकामध्ये गोलंदाजाने. अकिबेने धावा बनवायला लागतील. मंगेश पाटील एक आधारस्तंभ आहे संघाचा. आता मात्र पॅन्डे स्वीप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चौथी धाव पूर्ण केली जाते. लेग बाहेरचा इशारा करतात पंच. एक्स्ट्राची मदत आपल्याला पाहायला मिळते. षटक समाप्तीचा इशारा देखील करतात पंच म्हणजे 3 षटकाची समाप्ती आणि धाव संख्या 18 म्हणजे प्रत्येक षटकामागे 6 धावांची सरासरी ठेवताना जयदुर्गा बी संघ आपल्याला पाहायला मिळते. नवा स्पोर्ट आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 3 ओव्हर की समाप्ति टोटल रन जो है 18 रन 4 विकेट के नुकसान पे जयदुर्गा बी. काफी बेहतरीन गेंदबाजी यहाँ पे नवा स्पोर्ट की. मित्रांनो उद्या आमचं जे शेड्यूल आहे
या स्पर्धेला सामन्याची सुरुवात होईल बरोबर सकाळी 9 वाजता. पहिला सामना अहमद स्पोर्ट्स उस्मान मामू फॅम टीम विरुद्ध प्रार्थना स्पोर्ट्स. दुसरा सामना NR बोरपाडा विरुद्ध ट्रिपल S नेटवर्क. राजेश शेट्टी फॅम टीम ट्रिपल S नेटवर्क आणि नरेश माळी फॅम टीम NR बोरपाडा. तिसरा सामना विहान कुमार विरुद्ध विकी स्पोर्ट्स साविंद्रा. चौथा सामना जय भोलेनाथ विरुद्ध भाग्यश्री स्पोर्ट्स. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे, खाली राहतोय, निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती होते. आकीब येतोय. संकट मोचन सर म्हटलं तर वावगट अड्ड्याने गोलंदाजाला, कारण की हॅट्रिक केली होती याच्या अगोदर आणि पुन्हा एकदा कर्णधाराने त्याच्याच हातामध्ये चेंडू दिलेला आणि पहिला चेंडू डॉट टाकलेला आहे. आकीब यांनी हॅट्रिक पूर्ण केलेली विकेटची. मनोधैर्य वाढलेला आहे, फलंदाजाचं खच्चीकरण केलेलं आहे त्याने. फुलटा चेंडू रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय डीप थर्ड मॅनला. 1 धाव मिळते, धावसंख्या वाढते. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आले नव्हता. अतिशय चांगली गोलंदाजी. मित्रांनो, उद्या 5वा सामना जो होईल नंदलाल जोशी फॅम टीम रमणिक स्पोर्ट ओळी विरुद्ध संजीव म्हात्रे फॅम टीम हंसिका स्पोर्ट्स. 6वा सामना योगेश भोईर फॅम टीम मराठा पंजाब A विरुद्ध वंडर स्पोर्ट्स. आकीब फुलटॉस चेंडू डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी जॉली चौकार. भिवंडी शहरामध्ये मंदिर कामत घर गावामध्ये माझी वराल देवी आई शोभते साध शृंगाराच्या मध्ये. उद्या पहिला सामना जो होणार आहे ठीक 8:30 वाजता न्यू 40 न्यू प्रगती भादवाड विरुद्ध रिक्षा एन मानकोली न्यू 40. हा 8:30 वाजता सामना होईल. 4 षटकांचा सामना असेल. आकीब पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. याला मात्र चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, मात्र ज्युनियर बाळा त्या ठिकाणी चपल क्षेत्ररक्षक आहे, 1 पेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 24. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. संदेश पाटील 1 मात्र आहे. 40 पेक्षा जास्त धावा झाल्या तर जयदुर्गा B एक लढवय्या संघ आहे. बी इंडियन आणि जयदुर्गा B 2 संघ असे आहेत तालुका क्रिकेटमध्ये, कुठल्याही धावसंख्येला ते लढत देत असतात चांगल्या प्रकारे. यावेळेला मात्र अतिशय चांगला चेंडू होता, पूर्णपणे बीट झालेला आहे. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सर. आपल्या पहिल्या षटकामध्ये 30 कामगिरी केली होती, 3 विकेट आणि 5 धावा दिल्या होत्या. आता मात्र देखील 6 धावा दिल्या आतापर्यंत, म्हणजे चांगली गोलंदाजी. आकीब याला मात्र इम्प्रोवाइज स्ट्रोक खेळलेला आहे, मात्र डीप थर्मलला क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो आणि याच बरोबर खूप मोठा धोका पत्करलेला आहे. मंगेश बाद. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया कशा प्रकारे रिव्हर्स शॉट खेळला होता. पूर्वानुमानानुसार क्षेत्ररक्षक लावलेला होता डीप थर्ड मॅनला, क्षेत्ररक्षक तैनात होता. आता हे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि दुसरी धाव घेण्याचा जो धोकादायक प्रयत्न केला होता आणि धोकाही पत्करला होता आणि ज्या विकेटची आवश्यकता नवाब स्पोर्ट्स संघाला होती तो विकेट शेवटी प्राप्त केलेला आहे. काफी अच्छी गेंदबाजी डॉक्टर गवली सर. 4 ओवर की समाप्ति 25 रन, 5 विकेट के नुकसान पे जयदुर्गा B. काफी बेहतरीन गेंदबाजी की यहाँ पे नवाब स्पोर्ट ने टॉस हारकर पहले फील्ड कर दी. कैलासवासी संदीप शंकर पाटील गॅलरी, मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. कैलासवासी संदीप सुदाम सावंत गॅलरी, कैलासवासी रमेश रामचंद्र म्हात्रे गॅलरी, मोठ्या संख्येने त्या ठिकाणी प्रेक्षक आहेत. नवनीतजी चौधरी आहेत, ओमसाई मंडप डेकोरेटर्स आहे. त्यांना मी तर म्हणे की संपूर्ण श्रेय त्यांनी अतिशय सुंदर VIP कक्ष, मान्यवर कक्ष, संपूर्ण गॅलरीज पाहतोय. कैलासवासी ज्योती प्रेमात गॅलरी, मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. कारण पहिल्या सामन्यापासून आपण बघितलेलं आहे की जॉली ट्रॉफी 2016 मध्ये पहिल्या सामन्यापासून मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी हजेरी लावलेली आहे. आणि ज्या वेळेला फ्लड लाईट मध्ये स्पर्धा बघायला मिळेल, दुधिया रोशनी, दुधी प्रकाश, हे संपूर्ण
मैदान अगदी प्रकाशाला नावावर निघणार आहे. त्रिफळाची परफेक्ट यॉर्कर. मान कुंबऱ्याचा मी दीन तुझे गोचरणाला, मान कुंबऱ्याचा मी दीन तुझे गोचरणाला. माझे वरदेवी आईचे कामकर गावाला, माझे वरदेवी आईचे कामकर गावाला. उत्कृष्ट असा चेंडू, परफेक्ट यॉर्कर आणि त्रिफळाची झालेले फलंदाज जयदास. उमेश येतो नवीन फलंदाज खेळपट्टीवर. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय आपल्याला नवाब स्पोर्ट या संघाची. 6 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या मात्र आहे 25. 6 बाद 25. अजूनही 11 चेंडू बाकी आहेत. डॉक्टर गवळी सर 11 चेंडूवर 20 धावा देखील बनतायत. एक चांगला सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना, कारण की जयदुर्गा संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. पण हे विसरून चालणार नाही की नवाब स्पोर्ट संघाकडे अतिशय उत्कृष्ट फलंदाजी, खास करून ज्युनियर बाळा डेंजर मॅन आहे. मोठे फटके खेळण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. संघाचा कर्णधार नवाब हा सुद्धा अतिशय कम्प्लीट टेक्निक बॅट्समन आहे. एकेरी दुहेरी धावा घेण्यामध्ये वाकबगार आहे. अहमद येतोय गोलंदाजी करण्यासाठी. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, अचूक टप्प्यावर लाईन आणि लेन पेस. अपील केलं जाते, जोरदार अपील केलं जाते पायचीचं. मात्र पंचांनी बघितलेलं आहे की बॅट अँड पॅड झालेला आहे. पंच शशिकांत साटम यांचं बारकाईने लक्ष होतं. तसे आमचे पंच शशिकांत साटम, पंच शकील कोटी, फैज रईस, पंच विलास जाधव, पंच विलास बाळू हे आज अतिशय चांगलं पंच म्हणून काम केलेलं आहे. पंच विश्वकर्मा. अहमद शॉर्ट बॉल पोल केलेला आहे आणि पॉवरफुल डीप स्कोअर लेग सीमारेषेच्या बाहेर. कॅल्क्युलेटेड 6. शॉर्ट बॉल आखूड टप्प्याचा चेंडू पुल केला होता आणि पॉवरफुल, आणि ज्या फटक्याची आवश्यकता जयदुर्गा बी संघाला होती तो फटका मात्र सागर याच्या बॅटमधून आलेला आहे. 32 धावा झालेल्या आहेत. 5वं षटक हे मार्गस्थ आहे. अहमद फुलटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला मिड विकेटला क्षेत्ररक्षक ज्युनियर बाळा सज्ज आहे. असे काही क्षेत्ररक्षक आहेत की जेव्हा चेंडू त्यांच्याकडे जातो दुसरी धाव घेताना फलंदाजाला विचार करावा लागतो. दीपेश माळी, जयेश पाटील, अरविंद पाटील असे काही जे क्षेत्ररक्षक आहेत. मग याला मात्र पुन्हा ड्राईव्ह केलेला, बॉलर बॅक ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफला चेंडू डीप मिड ऑफला जातोय. एकच धाव मिळणार आहे. 34 धावा झालेल्या आहेत. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. मला वाटतं अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. अजूनही चांगली फलंदाजी पाहायला मिळत नाही. टार्गेट जर द्यायचं असेल तर निश्चितच सर 45 ते 50 धावांचं आव्हान द्यायला लागेल. पण अजूनही 7 चेंडू बाकी आहेत. 7 चेंडूमध्ये एक 15 किंवा 16 धावा जर आल्या, 50 पर्यंत धावसंख्या गेली तर मात्र एक रंगतदार सामना बघायला मिळेल. अहमद याला मात्र चेंडू जातोय तो लॉंग लेग कडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईड असा थ्रो येतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. या षटकात मात्र एक चांगल्या धावा आलेले आहेत. धावसंख्या झालेली 36. या षटकामध्ये 11 धावा आल्या आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर करण काटेकर माहिती पोहोचवत आहेत. 36 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र स्लॉगवर शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 10+ 10 पेक्षा जास्त धावा जर आल्या तर मात्र एक रंगत बघायला मिळणार आहे. शेवटचा षटक आहे आणि जोडी खेळपट्टीवर आपण पाहताय सागर तरे आणि उमेश नाईक. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं नवाब स्पोर्ट या संघाने, कारण की यानंतर आपल्याला फलंदाजी करायचं लक्षात घ्यायचंय.
भरपूर आपल्याला प्रेक्षक पाहायला मिळतात. डॉक्टर नवाब गौरी सर, स्पोर्ट के कप्तान नवाब, आपको तुरंत ही फील्ड सजाना है क्योंकि आपको ही बल्लेबाजी करनी है, ध्यान में रखना है. दूसरे इनिंग में आपको ही बल्लेबाजी करनी है. क्योंकि अभी कोई भी दुधिया रोशनी की या संभावना ने आज के दिन उसका इंतजाम नहीं किया है, ये ध्यान में रखना है आपको. वसी येतोय ते, हे चांगला चेंडू आहे मात्र उजव्या स्टीच्या खूपच बाहेर जातोय. लेन चांगली होती, लाईन मात्र बरोबर नव्हती. उजव्या स्टीच्या बराचसा बाहेर जातोय. पंच शकील कोटी यांचा इशारा होते व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मिळते. धावसंख्या होती 37 वसी. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर नाही जातोय आणि खाली जातोय, सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धावच्या रूपात चेंडूची समाप्ती. उमेश आणि नॉन स्ट्रायकर सागर. वसी यानंतर ड्राईव्ह केलेला चेंडू मिडॉनवरनं डीप मिडॉनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये उमेशास. धावसंख्या होती 38. सागर मात्र एक चांगली फलंदाजी करतोय. यावर मात्र अपील केले जाते आणि याचबरोबर पायशीच्या रूपाने सागर याची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद होता है. सागर तरी बाद होत आहे. चांगली फलंदाजी करत होता मात्र प्लम एलबी झालेला आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर मिलिंद मात्र येतोय. अजूनही धावसंख्येचा विचार केला डॉक्टर गवली सर तर आपल्याला पाहायला मिळतात धावसंख्या 38 धावा पाहायला मिळतात. अजूनही ऑफिशियल स्कोर सांगत आहेत की 3 चेंडू बाकी आहेत गोलंदाजाचे. सामना करतो फलंदाज मिलिंद मात्रे. मिलिंद येतोय फलंदाजी करण्यासाठी. वसी यानंतर शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मध्ये बॅटच्या पाठीत हवा तसा येते. शॉर्ट मिड विकेटला येतोय. डीप मधून ज्युनियर बाळा. ज्युनियर बाळा असा एक क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडे चेंडू गेल्यानंतर फलंदाज दुसरी धाव घेताना विचार करीत असतो. इतकं चपळ क्षेत्ररक्षक आहे. धावा घेताना सुद्धा अतिशय रनिंग बिटवीन द विकेट त्याचं पाहण्यासारखं असतं. 39 धावा झाल्यात. 7 बाद 39. याला फुलटॉस चेंडू. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि याचबरोबर 8वा फलंदाज जयदुर्गा बी संघाचा बाद होतोय. संकटी धावते आई नवसाला पावते. आई संकटी धावते आई नवसाला पावते. ओल्या भक्तांच्या हातीला माझी वरदेवी धावते. वसी यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये केलेली. आतापर्यंत 2 फलंदाज बाद केलेले आहेत. फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतायत किती चेंडू शिल्लक आहे षटकातले. शेवटचा चेंडू आहे. करण काटेकर एक्सपर्ट स्कोरर आहेत. अभि पाटील यांनी सुद्धा चांगलं स्कोरिंग केलेलं आहे. प्रेम यांनी सुद्धा स्कोरिंग केलेलं आहे. स्वप्नील पाटील यांनी सुद्धा चांगलं स्कोरिंग केलेलं आहे. वसी अतिशय उत्कृष्ट असा चेंडू आहे आणि याबरोबर फलंदाज बाद होतोय. 9 फलंदाज बाद झाल्यात. 40 धावांचं लक्ष्य आहे. माफक लक्ष्य आहे. लो स्कोरिंग सामना आहे. पण संदेश मला असं वाटतं की 40 धावांचं लक्ष्य असलं तरी हा सामना रंगतदार होणार, कारण जयदुर्गा बी कडे सुद्धा चांगली गोलंदाजी उपलब्ध आहे. पुन्हा एकदा मग उद्याच्या सामन्यावर नजर टाकूया.
मित्रांनो, उद्या पहिला सामना जो होईल तो अहमद स्पोर्ट्स उस्मान मामू फॅम टीम विरुद्ध प्रार्थना स्पोर्ट्स. दुसरा सामना नरेश माळी फॅम टीम NR बोलपाडा विरुद्ध राजेश शेट्टी फॅम टीम SSS नेटवर्क. तिसरा सामना विहान कुमार दिनेश चौधरी फॅम टीम. आणि आपण मान्यवर कक्षामध्ये पाहू शकता नरेशजी म्हात्रे, अमोल पाटील, तुषारजी पठारे, महेश पाटील. उद्याच्या या स्पर्धेविषयी चर्चा करताना खरं तर आमचे सन्माननीय नगरसेवक कमलाकर पाटील यांचे बंधू आहेत महेशजी पाटील. स्पर्धेसाठी एक चर्चा करताना, कारण पुढे जे दिवस येणार आहेत फ्लड लाईटमध्ये जेव्हा, आणि हे आपण बघितलेलं आहे स्लोप ग्राफ बघितलेला आहे आपण. जयदुर्गा बी संघाने ज्याप्रमाणे फलंदाजी केलेली आहे, ग्राफ हा उंच गेलेला नाही आहे. संदेश पाटील खाली राहिलेला आहे. शतरक्षण लावून घ्यायचा है. नवाब स्पोर्ट टीम के कैप्टन अपने दोनों ओपनर्स ग्राउंड में भेजने जल्द से जल्द. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 5, चौथ्या षटकामध्ये 7 आणि फक्त 5व्या षटकात 11 धावा आल्या होत्या. मात्र शेवटच्या षटकात वसी यांनी कमबॅक केलं होतं. फक्त 3 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले होते आणि 1 धावबाद केला होता. डॉक्टर गवळी सर, आपण पाहताय सूर्य अस्ताला चाललेला आहे. आमच्या कॅमेरा वर्क एक छान चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. सलामीची जोडी खेळपट्टी पाठवून द्यायची आणि जयदुर्गा बी संघाने आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचंय. मित्रांनो, हे विहंगम दृश्य आहे. हे माथेरान किंवा महाबळेश्वर नसून हे आमच्या कामतगर गावचं आहे. आमच्या जी स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडानगरी आहे, क्रीडानगरीच्या बाजूचं विहंगम दृश्य आहे. सनसेटचं जे दृश्य दाखवलं होतं ते केवळ महाबळेश्वर किंवा माथेरानचं नसून कामतगरचं आहे. सलामी चोटी मैदानात येते. 40 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे सुरू होतोय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचक कक्षामध्ये सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक संदेश पाटिल. बहुत बहुत धन्यवाद डॉक्टर गवली सर. मैच की शुरुआत होती हुई दोनों ओपनर्स ग्राउंड में. फील्ड सजाते हुए यहाँ पे जयदुर्गा बी टीम के कैप्टन पिंटू के हाथ में गेंद पहले ओवर के लिए. हमारे मान्यवर्स पाहू शकता आपण महेंद्रजी पाटील यांनी आम्हाला हॅट्रिक साठी विकेटची हॅट्रिक षटकाची चौकाराची हॅट्रिकची आकर्षक घड्याळ दिलेलं आहे. रवींद्रजी म्हात्रे यांनी आम्हाला आकर्षक ट्रॉफी दिलेली आहे मॅन ऑफ द मॅच साठी. आणि विनोदजी काटेकर जेव्हा न्यू 40+ ही स्पर्धा असणार आहे तेव्हा ते सर्व व्यस्त असतात. चौफेर नजर असते त्यांची. विनोदजी काटेकर आपलं हार्दिक स्वागत आहे. वरच्या रावमध्ये प्रेमनाथजी चौधरी, चंद्रकांतजी चौधरी यांनाही पाहू शकता आपण. हे पाहू शकता आपण टी शर्ट कलरफुल आपण टी शर्ट पाहतायत. नरेश आर म्हात्रे यांच्याकडून स्पॉन्सर केलेला आहे. सदेश पाटील. तिसरा सामना जो होणार आहे तो विहान कुमार विरुद्ध विकी स्पोर्ट्स आविंद्रा. उद्या चौथा सामना जय भोलेनाथ विरुद्ध भाग्यश्री स्पोर्ट्स. 5वा सामना रमणीक ओवळी विरुद्ध हंसिका स्पोर्ट्स. 6वा सामना मराठा पंजाब ए विरुद्ध वंडर स्पोर्ट्स. सुरत होता आहे गोलंदाज पिंटू. आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला त्या पहिल्याच चेंडूवर ब्रेक तो मिळून देतो गोलंदाज. बाद होतो फलंदाज प्लम LB. माझे वरदेवी आईचे कामतघर गावाला, माझे वरदेवी आईचे कामतघर गावाला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी बघू शकता चैता ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जाते प्लम LB. मिडल स्टंपवर येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने आणि पहिला ब्रेक थ्रो मिळून देतो गोलंदाज पिंटू पाटील. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येत आहे. सोनू येते खेळपट्टीवर. क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. शॉट थर्डमॅन बाळा तरे, शॉट फाईन लेग निकित जोशी, विकेट किपर कलेश म्हात्रे. त्याचबरोबर ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतायत एक क्षेत्ररक्षक आहे. त्याचबरोबर लॉंग क्षेत्रामध्ये उमेश, लॉंग क्षेत्रामध्ये विश्वजित आणि एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये मिलिंद म्हात्रे, कव्हर मध्ये जयदास. आता मात्र सुंदर असा टोला बॅट मध्ये निघतो चेंडू. स्केअरले क्षेत्रामध्ये जातो चेंडू. दुसरा दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय.
धाव पूर्ण केली जाते. खाता खोललं जात आहे दुसऱ्या चेंडूवर. पाहता आपण सोनू खाता खोलतो आपल्या संघाचा. संत सुरुवात पहिल्या 2 चेंडूमध्ये. स्ट्राईक असतोय आता मध्ये फलंदाजाकडे. अहमद खेळण्यासाठी होते. अहमद उत्कृष्ट गोलंदाजी केली होती त्याने. आता मात्र पाहूया फलंदाजी कोणत्या प्रकारे करतो आपल्या संघासाठी. पिंटू क्षेत्ररक्षण सजवत आहे. एखादा फलंदाज जर डावख्या हाताचा असला तर निश्चितच क्षेत्ररक्षणाची विरचना जर बदलावी लागते. सारखे सारखे मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि आपल्याकडे वेळ जो आहे कमी आहे. 6:10 झालेले आहेत. लक्षात घ्यायचंय. पिंटू षटकातील पुढचा चेंडू टाकतोय. आता मात्र कट केले चेंडूला फक्त सन्मान दिले कारण की चांगला चेंडू आहे. ऑफ स्टंपवर जवळजवळ ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता. 1 धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या 2 होते. संत सुरुवात पाहायला मिळते. त्याचं कारण संदेश पाटील समोरचे लक्ष आहे एक माफक लक्ष आहे कारण 36 चेंडू आणि 40 धावा त्यामुळे कुठल्याही प्रकारचा मोठा फटका पत्करण्यास ही जोडी तयार नाहीये. पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालेला आहे. पिंटू राईट मोड विकेट जातोय. सामना करते सोनू. पुढे निघून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. हलक्या हाताने फक्त पुश केलेल्या चेंडूला मिड ऑफ क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. 30 सर्कल मध्ये फील्ड करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. 36 चेंडू आणि 40 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी नवास्फोट या संघासमोर. तसंही एकेरी आणि दुहेरी धाव हे क्रिकेटची लाईफ लाईन म्हणून संबोधली जातं कारण समोर जर माफक लक्ष असेल तर विकेट्स ठेवून चांगली सुरुवात जर केली तर स्लॉगरमध्ये फटकेबाजी करता येते. अगदी बरोबर डॉक्टर कवली सर. पिंटू आता मात्र जोरदार फटका. चेंडू हवेमध्ये. विश्वजित चेंडू खाली आणि फलंदाज बाद होते. अहमद हा फलंदाज बाद होता. विकेट नंबर 2चं पतंग होते. मारण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ स्टंपवर चेंडू होता आणि चेंडू काहीसा वेळ हवेमध्ये देखील होता. विश्वजित नाईक कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये आणि पिंटू संघाचा कर्णधार आधारस्तंभ चांगली गोलंदाजी करतोय. आपण पाहतायत 2 विकेट घेतलेल्या आहेत या षटकामध्ये. आपण पाहू शकता चेंडू दाखवला जात आहे. विश्वजित नाईक कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. आता मात्र थोडासा सामना जो आहे 50-50 अवस्थेमध्ये गेलेला आहे कारण की पहिल्या 36 चेंडूमध्ये 40 धावांचा आव्हान होता. 5 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 3 धावा पूर्ण केलेल्या त्या म्हणजे नवास्फोट या संघाने. पुन्हा एकदा गोलंदाज पिंटू. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न केला तर सुंदर चेंडू निर्धाव चेंडू जाते. धाव संख्या स्थिर होते. डॉक्टर गवळी सर एक लो स्कोरिंगचा सामना पाहतोय आपण. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आणि 2 विकेट घेतलेला गोलंदाज पिंटू याने. मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की 40 धावांचं जरी लक्ष असलं तरी पण तालुका क्रिकेटमध्ये 2 संघ असे आहेत बी इंडियन आणि जयदुर्गा बी. लो स्कोरिंग सामना जरी असला तरी मात्र सहजासहजी सामना सोडत नसतात आणि चांगली लढत देत असतात. रंगतदार सामना या संघाने बघायला मिळत असतो. मात्र एक मी अजूनही म्हणेल डॉक्टर गवळी सर जॉलीस्पोर्ट कामतघर हा संघ एका परिसरातील आणि एका गावातील हा संघ आणि त्याचबरोबर जयदुर्गा बी हा देखील एका परिसरातील आणि एका गावातील संघ आहे. आणि भिवंडी सिटीमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून मी पाहतोय जॉलीस्पोर्ट कामतघरमध्ये कोणता खेळाडू बाहेरचा खेळत नाहीये आणि जयदुर्गा बी भादोड या संघामध्ये देखील कोणता बाहेरचा प्लेअर खेळत नाहीये. हे दोन्ही संघ आपण पाहतात एका गावातील संघ. उमेश गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. वेगवान गोलंदाज. पाहूया आज परीक्षा असणार आहे गोलंदाज उमेशाची. पहिला चेंडू. आता मात्र पहिला चेंडू एक सुंदर चेंडू होता. आता मात्र अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण जयदुर्गा बी या संघाला सांभाळून करायला लागेल कारण की धावा जे आहे 40 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. धाव संख्या 1 अंकाने पुढे होते म्हणजे 4. 2 बाद 4. उमेश नाईक पुढे नेऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू सुरेख असा बॅटवर आला होता. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जातो. पिंटू फील्ड करतो. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि खराब थ्रो पाहायला मिळतो पिंटू पाटील याच्याकडून. जर थ्रो डायरेक्ट फेकला असता तर एक रनआउट संधी होती. सुवर्ण संधी होती. 2 धावा पूर्ण होत आहेत. ऑफिशियल स्कोर सांगितलं धाव संख्या होते ती 6. 2 बाद 6 आपण पाहतोय.
नवाब स्पोर्ट सर्वप्रथम फलंदाजी करते, 6 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर जातो उमेश नाईक, संदीप पाटील गॅलरी एन कडून. आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जातोय, निर्धाव चेंडू जातोय, वेगवान चेंडू सर. वुडलँड्स म्हणून टप्पा खाते सरळ यष्टीरक्षक करेश मात्र याच्या हातामध्ये आपण पाहू शकता. एक्शन रिप्ले मध्ये खूपच वेगवान चेंडू, ऑफ स्टंपच्या आतमध्ये चेंडूला गोलंदाजी केली जाते. लेंथ आणि लाईन मध्ये जातोय गोलंदाज उमेश नाईक. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. पुन्हा एकदा जोरदार फटका पाहायला मिळतो. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय. मंगेश पाटील फील करतोय. एक चांगला थ्रो केला जातोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. ऑफिशियल स्कोर सांगत आहेत करण काटेकर की धाव संख्या होते ती 7 धावा होत आहेत. 40 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. त्याच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते जयदुर्गा बी या संघाचे आपण पाहताय. पुन्हा एकदा गोलंदाज उमेश नाईक राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. आता मात्र परफेक्ट यॉर्कर चेंडू बचतमा झालेला आहे फलंदाजाचा. सर काय वाटतं या चेंडू विषय? उत्कृष्ट चेंडू म्हणता येईल या स्पर्धेतील उमेश नाईक याचा. अतिशय चांगला चेंडू होता, यॉर्कर चेंडू होता, मात्र थोडस खोदून काढलेलं डिग आउट आणि चेंडू स्क्वेअर लेगकडे जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, एकेरी जेव्हा धावा मिळत आहेत. ज्याप्रमाणे फलंदाजी होते, ज्याप्रमाणे गोलंदाजी होते आणि ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण होतंय, हा सामना असं वाटतं शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार अवस्थेमध्ये जाणार आहे, कारण लो स्कोरिंग सामना आहे. अगदी बरोबर धाव घेतली जाते. धाव संख्या 8 होते. हे चेंडू सर जॉली स्पोर्ट कामतगरचे अरविंद देखील या प्रकारचे चेंडूची गोलंदाजी करतात. यॉर्कर, यॉर्कर म्हटलं तर क्रिकेटचा कॅन्सर, त्याच्यावर उपचार होत नाहीयेत. मात्र बॅटवर चेंडू लागला तर थोडंसं जीवनदान मिळतं फलंदाजाला. मात्र डॉट झाला तर सरळ मधले यष्टी वाकवले जाते. पाहूया चेंडूचा आकारामुळे थांबलेला आहे सामना आणि क्षेत्ररक्षण बाकीच्या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण बाकीचे जयदुर्गा बीच्या खेळाडूंना विनंती असेल आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. वेळ आपल्याकडे कमी आहे. आपण पाहताय का धाव संख्या जी आहे 8 धावा झालेल्या आहेत आणि 2 विकेट पडलेल्या आहेत. विकेट काढावे लागतील जयदुर्गा बी संघाला. आपण पाहू शकता राकेश पाटील खूपच मेहनत घेत आहे. राकेश चौधरी आपण पाहताय त्यांना चेंडूचा आकार मला थांबलेला आहे. बुडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे कर्मचारी देखील आहेत ते, लेकिन मात्र वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेमध्ये देखील मेहनत घेत आहेत. त्यांचे देखील आभार व्यक्त करूया. गोलंदाज उमेश, आता मात्र हुक केलेल्या चेंडूला लॉंग लेग क्षेत्रामध्ये जाते. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक फील करते सागर पवार. एक धाव पूर्ण केली जाते. चांगला फटका हुकचा आपल्याला पाहायला मिळाला. षटक समाप्त होत आहे. 2 षटकाची समाप्ती. ऑफिशियल स्कोर सांगत आहेत करण काटेकर की धाव संख्या 9 होते. डॉक्टर गवळी सर आता थोडस मॅच मध्ये वापसी केलेली आहे जयदुर्गा बी संघाने. मी तर अजून म्हणणार नाही वापसी केलेली आहे, कारण अजूनही 24 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. सामना 50-50 अवस्थेमध्ये, कारण 24 चेंडू. आपण हा चेंडू पाहू शकतो आकारामध्ये थोडीशी खराबी आली होती, त्यामुळे चेंडू बदलण्यात आला होता. पण पाहू शकता चेंडूच्या आकारामध्ये थोडीशी खराबी आली होती, त्यामुळे चेंडू बदलण्यात आला होता. अतिशय सुंदर प्रक्षेपण, क्लीन आणि टेलिकास्ट आणि जे छायाचित्रण आहे अतिशय अगदी पहिल्या दर्जाचं. SK एंटरटेनमेंट आणि त्याची संपूर्ण टेक्निकल टीम. गोलंदाज पिंटू पाटील पुन्हा एकदा कंटिन्यू गोलंदाजी ठेवलेली आहे आपल्या हातामध्ये. पुन्हा एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न केला जाते. कार्पेटचेस आणि वायडिश मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. डीप वरून मंगेश पाटील जोपर्यंत फील्ड करतो तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. एका धावने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धाव संख्या 10 होते. अजूनही क्रिकेट आपण पाहता दोन्ही संघाकडे 50-50 अवस्थेमध्ये आहे. मित्रांनो, आपण यूट्यूबवर सुद्धा ही स्पर्धा पाहू शकता. आपल्या टाईप करायचं आहे जॉली ट्रॉफी 2016. गोलंदाज पिंटू पाटील
आता मात्र पाहण्याचा प्रयत्न केला जातो मात्र व्यवस्थित संपर्क होत नाही बॅटवर चेंडू आणि निर्धाव जातोय. यष्टीरक्षक पाहू शकता आपण करेश मात्र यांना कोणत्या प्रकारची चूक करत नाही. चांगली यष्टीरक्षक देखील करताना लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये पूर्णपणे टाईट क्षेत्ररक्षण पाहायला मिळते जयदुर्गा बी संघाचा. पिंटू आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू जातोय. अतिशय सुंदर गोलंदाजी. पिंटूने पहिल्या षटकामध्ये 2 विकेट घेतले होते आमचे गुणलेखक सांगत आहेत आणि धावांचा विचार केला तर फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील चांगली आपण पाहू शकता दिस ओव्हर म्हणजे ह्या षटकाचं पिंटू. आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला तर फलंदाज रनआउट होऊ शकतोय आणि पंचाने तिसऱ्या पंचाकडे सोपवलेला आहे डिसिजन. पाहूया तिसरे पंच काय डिसिजन देत आहेत. दरम्यान या ठिकाणी आमच्या मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय नारायण मच्छा साहेब यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जॉली स्पोर्ट कामतगिरीच्या वतीने मी आपलं हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. मारण्याचा प्रयत्न केला होता बॅटची कडा घेतली होती चेंडू. यष्टीरक्षक करिश मात्रेच्या हातामध्ये चेंडू होता. दुसऱ्या अँगलने दाखवायचं आहे. पंचाने दुसऱ्या अँगलने दाखवायची माग केलेली आहे. पाहू शकता आपण दुसऱ्या अँगलने दाखवलं जात आहे. करिश मात्र यष्टीरक्षक आहे. चेंडू घेऊन गेला होता यष्टी जवळ. फलंदाज अजूनही पिक्चर मध्ये दिसत नाही. आता मात्र दिसतोय. पाहूया पंच काय डिसिजन देत आहेत. टचिंग गो खूपच कठीण असा पुन्हा एकदा दाखवायचा आहे. पाहू शकता स्लो मोशन मध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. फलंदाज पाहूया पंच काय डिसिजन देत आहेत. स्लो मोशन आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा दाखवलं जात आहे. पाहू शकता आपण स्लो मोशन मध्ये दाखवलं जाते. पंच तिसरे पंच डिसिजन देत आहेत का पाहूया काय डिसिजन येतो आपल्यापर्यंत पंचांकडून. आणि मात्र फलंदाज हा बाद होतोय. फलंदाजाला आता मात्र परत जावं लागेल. टचंगो सर निश्चितच आम्ही बाद छेडली या चेंडूवर. करिश मात्रे जर थांबला नसता तर डायरेक्ट लावला असता तर कधीच फलंदाज स्तंभमध्ये गेला असता. थोडंसं टचेंगो पुढे जाऊन लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा थोडासा निश्चितच पंचाने देखील थोडंसं टेन्शन भरा काम होता. जाऊ दे मॅचकडे बोलूया. विकेट पडलेला आहे नवास्फोट या संघाचा. तिसऱ्या षटकासाठी स्वतः गोलंदाज पिंटू कर्नाटक चांगली गोलंदाजी करत आहे. गोलंदाज पिंटू. नवीन फलंदाज खेळपट्टी होते बाला देखील एक चांगला फलंदाज आहे. क्षमता आहे त्याच्याकडे चौकार षटकार मारणाऱ्याची. मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पिंटू आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. एकही धावने दिलेली या षटकामध्ये. एक धाव दिलेली पहिल्या चेंडूवर दिली होती. 2 चेंडू डॉट त्याच्यानंतर एक विकेट घेतलेला आहे. 4 धावा आणि 3 विकेट घेतलेला आतापर्यंत. पिंटू पुन्हा एकदा गोलंदाज करतो. आता मात्र एका सुंदर असा कट केला चेंडूला. चेंडू जातोय थर्ड क्षेत्रामध्ये. आडू शकत नाही बाला तरी चेंडू सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी जातोय. धावसंख्या आता मात्र पुढे होते. 14 धाव होत आहेत. पिंटू एकदा कट केलेल्या चेंडूला चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये जातोय.
सागर तरे फील्ड करतोय त्यावर एक धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या 15 होते. 3 षटकाची समाप्ती होते. प्रति षटकामागे 5 धावाची सरासरी राखत आहेत. नवाब स्पोर्ट हा संघ 40 धावांचा पाठलाग करतायत. येणाऱ्या 3 षटकामध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता असेल तर या 3 षटकामध्ये जयदुर्गा बी संघ या प्रकारची 3 षटकामध्ये गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी करतोय का नवाब स्पोर्ट हा संघ एक चांगली फलंदाजी करून सामन्याकडे वाटचाल करतोय का ते सांगण्यासाठी मायक्रोफोन येतात. सर्वांचा पसंतीचा आवाज गोड आवाज मॅजिकल व्हॉइस डॉक्टर गवळी सर. धन्यवाद संदेश पाटील. 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या आहे 15. 3 फलंदाज बाद झालेत आणि 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर करण काटेकर या ठिकाणी माहिती पुरवत आहेत की 18 चेंडू आणि 25 धावा आणि आस्किंग रन रेट 8.33. आपण पाहू शकता पूर्णपणे गॅलरी पॅक क्राऊड पाहायला मिळतं आपल्याला. जॉली ट्रॉफी 2016 ची आपण पाहतोय. उमेशला पुन्हा एकदा कंटिन्यू ठेवलेला आहे. पिंटू याने 2 षटक टाकलेले आहेत. उमेश गोलंदाजी करतोय. राईट आर्म आउट द विकेट जातोय. याला मात्र चेंडू डीप थर्ड मॅनला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होत आहे मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहता येणार नाही कारण दुसरी धाव सहजगत्या होऊ शकली असती. एका धावावर समाधान मानावं लागतंय. धाव संख्या झाली 16. सनील पवार यांनी जयदुर्गा बी संघाला समालोचक सनील पवार यांनी जयदुर्गा बी संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. उमेश वेगावल्या मारला फटका. चेंडू गॅप मधून चेंडू सीमारेषेकडे जातोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी मला तर वाटते 2 धाव वाचवतोय. विश्वजित आपल्या संघासाठी 2 धाव वाचवतोय. एक क्षण तर असं वाटलं चेंडू गॅप मध्ये पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. एक क्षण तर असा वाटत होतं की चेंडू गॅप मधून सीमारेषेकडे जातोय. उमेश याला मात्र अतिशय एक फटका केलेला लेट कट केलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगली रणनीतीने खेळतायत. मी सुरुवातीला सांगितलं की ज्युनियर बाळा आता मात्र फटका जो खेळला होता तो मात्र सोनू याने पण या दोघांमध्ये एक क्लास क्रिकेट बघायला मिळते. धावसंख्या 2 ने वाढलेली आहे. धावसंख्या झालेली 20. निम्मा पल्ला पार केलेला आहे. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. उमेश फुलटा चेंडू फटका चांगला आहे मात्र प्लेसमेंट चांगला नाही. कारण क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या झाली 21. एखादा फलंदाज जर बाद झाला तर मात्र जबरदस्त मानसिक दबाव वाढू शकतो. तर नवाब स्पोर्ट संघावर एखादा मोठा फटका लागला तर मानसिक दबावाखाली येऊ शकतो जयदुर्गा बी संघ. उमेश याला मात्र डीप थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. मी तर म्हणेन की पिंटू यांनी जे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे अतिशय चांगलं. एकच धाव मिळते. धावसंख्या होती 22. 13 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे. सोनू आणि ज्युनियर पहा खेळपट्टीवर आहे. यावेळेला मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. पंचांना कुठल्या प्रकारे इन्स्ट्रक्शन द्यायचे नाहीयेत. प्रत्येक फलंदाजाने लक्षात घ्यायचं आहे अंपायर को इंस्ट्रक्शन नहीं देना है. दुसऱ्यांदा जर इन्स्ट्रक्शन देण्याचा प्रयत्न झाला तर कदाचित पंच त्या ठिकाणी पेनल्टीचा देण्याचा विचार करतील. उमेश फुलटा चेंडू भिरकावून दिलेला आहे आणि हा चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी ज्वाली षटकार. रात पुनवेची चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जायली पाठीची आई येल जायली पाठीची गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. फुल
लाईनचा चेंडू होता आणि पूर्णपणे बॅटवर घेतला त्यांनी प्रयत्न केला जातोय मात्र चेंडू सीमेच्या बाहेर जातो 6 धावांसाठी. आता मात्र आपण पाहू शकता खेळाडू कक्षामध्ये आता मात्र पाहू शकता आपण खेळाडू कक्षामध्ये थोडीशी खुशीत या ठिकाणी पाहू शकता आपण. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूने बसायचंय. आता मात्र जिंकण्यासाठी 29 रन बने 11 रन की आवश्यकता है. 12 गेंदों में 11, 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता है. जब प्लेयर्स पवेलियन है खिलाड़ी के अलावा किसी को भी बैठना नहीं, ध्यान में रखना है. प्लेयर्स पवेलियन में खाली 11 खिलाड़ी बैठेंगे. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 12 गेंदों में 11 रन चाहिए. मंगेश येतोय गोलंदाजी करण्यासाठी आणि खेळण्यासाठी सज्ज होतोय ज्युनियर बाळा. याला मात्र सुंदर फटका खेळलेला आहे. चेंडू पॉइंटच्या दिशेने होतोय. पहिली अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा धोका या ठिकाणी पत्करण्यास तयार नाहीये. त्याचं कारण आहे की ज्युनियर बाळा एक प्रमुख फलंदाज आहे संघाचा आणि स्वच्छंद विहार करताना हा पक्षी आपण पाहतोय. पण या सामन्यानंतर कुठला संघ स्वच्छंद विहार करतोय ते बघायला मिळणार आहे. 11 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. मंगेश यावेळेला मात्र अतिशय उत्कृष्ट असा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, उसळला आणि निघून गेलेला आहे तो करिशेच्या हातात यष्टिरक्षकाच्या. अतिशय लेग ब्रेक गोलंदाजी करतोय मंगेश. यावेळेला मात्र अतिशय फटका कव्हरच्या दिशेने जातोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आणि दुसरी धाव घेता येणार नाही कारण चपल क्षेत्ररक्षण होतोय. 31 धावा झाल्या आहेत. प्रत्येक चेंडूला 1 धाव. 9 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 9 गेंदों में 9 रन चाहिए. अभी भी कुछ भी हो सकता है. 21 रन की पार्टनरशिप सोनू आणि ज्युनियर बाळामध्ये 21 धावांची भागीदारी झालेली आहे. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती. आता मात्र 8 चेंडू आणि 9 धावा. 8 गेंदों में 9 रन चाहिए. कुछ भी हो सकता है. काही होऊ शकतं. म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. म्हणून क्रिकेटला इतकं ग्लॅमर आहे. भारतामध्ये सर्वात जास्त खेळला जाणारा खेळ आहे. मंगेश यामध्ये फटका कव्हरच्या दिशेने जातोय आणि 1 धाव पूर्ण केली जाते. 32 धाव होत आहेत. 7 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 7 गेंदों में 8 रन चाहिए. संदेश मला वाटते हा चेंडू महत्वाचा ठरणार आहे. अगदी डॉट बरोबर. केला तर शेवटच्या षटकामध्ये दबाव वाढू शकतो नवाब स्पोर्ट संघावर. मात्र एखादा मोठा फटका लागला तर मात्र जयदुर्गा बी संघाचं आव्हानही संपुष्टात येऊ शकतं. मंगेश यावेळेला मात्र चेंडू हवेत आहे. झेरो देखा बघायचा आणि जीवनदान मिळतंय. टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. फक्त एकच धाव घेतलेली आहे. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. खर तर दुसरी धाव होऊ शकली असती. आपण पाहू शकता कारण सोपा झेल सोडलेला आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बाळा येतोय. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. सोनू खेळपट्टीवर आहे. 6 गेंदों में 7 रन चाहिए जीतने के लिए. अगर 6 रन बने तो इस टूर्नामेंट का दूसरा सुपर ओवर.
बाळा आपल्या फॉलो थ्रो मध्ये चुकतोय आणि पंच शकील कोटी डेड बॉलचा इशारा करतायत. याला मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. एकच धाव, 5 चेंडू आणि 6 धावा. ज्युनियर बाळा स्ट्राईक घेतोय. एक धाव जी घेतलेली नाही, जी सहजगती मिळू शकली असती कदाचित ती तर निर्णय ठरणार नाही ना. बाळा यावेळेला मात्र अप्रतिम चेंडू, उत्कृष्ट असा चेंडू. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू होता. अगदी पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि एसटीच्या वरून निघून गेला होता एसटी रक्षकाच्या हातात. प्रेक्षकांनी सुद्धा श्वास रोखून ठेवलेला आहे, कारण काही होऊ शकतं. यावेळेला पुन्हा निधावच्या रोपाने चेंडूची समाप्ती होते. तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. याचबरोबर त्रिफळाचीत शहरामध्ये मंदिर कामत घर गावामध्ये माझी वराल देवी आई शोभते साध शृंगाराच्या मध्ये. सर आता मात्र रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलेला आहे. सामना 2 चेंडूमध्ये 6 धावा जिंकण्यासाठी पाहिजे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येते आणि बाळा गोलंदाजी करतोय. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. बाळा सज्ज होते. याला चेंडू फायनलीकडे जातोय, सीमारेषेकडे जातोय आणि सीमा पार होतोय 4 धावांसाठी. आणि दुसरा सुपर ओव्हर तर बघायला मिळत आहेत ना. दुसरा सुपर ओव्हर तर होत नाही ना. डॉक्टर गवली सर निकितच्या थोडासा बाजूने गेला होता चेंडू. पाहू शकता आपण, रिप्ले मध्ये दाखवलं जाते. बॅटची कडा घेतली होती चेंडूने आणि आता मात्र थोडासा मानसिक दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. अडवण्याचा प्रयत्न केला नव्हता सर. शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. 1 धाव जर झाली तो सुपर ओव्हर, अगर 1 रन होता है तो सुपर ओव्हर. बाळा याला आता पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. चेक नो बॉल. आणि याचबरोबर नवाब स्पोर्ट्स संघ विजय प्राप्त करतोय.
पुनवेची चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जायली पाठीची आई येल जायली पाठीची गुडगोवरा देवी अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. जय आरतीची. पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे.